धरणी माते आमचं रक्षण कर. आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या त्या मोठ्या मनानं माफ कर आणि आम्हाला उदंड आयुष्य दे. आमच्या सदैव पाठीशी उभे राहा. नमस्कार, आपण आहोत तळवडे येथील दाळकर देवस्थानच्या चरणी. या ठिकाणी आज वार्षिक जत्रोत्सव आहे आणि या जत्रोत्सवाच्या निमित्तानं मुंबई, पुणे आणि संपूर्ण कोकणातूनच भाविक भक्त आलेले आहेत. असेच एक दिग्गज मराठी अभिनेते, नाट्यकर्मी आणि जे वैविध्यपूर्ण आपल्या भूमिकेतून घराघरात पोचलेले असे दिग्गज नाव अर्थातच संजय खापरे. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सोबतच आमच्या लोकसंवाद 18 न्यूजचे संपादक शैलेश मयेकर सुद्धा आहेत. आपण थेट जाऊया त्यांच्या एकूणच कारकीर्द आणि कोकणाबद्दल त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी. दर्शक हो, कोकण म्हटलं की नररत्नांची खाण असते. या कोकणाने अनेक दिग्गज अभिनेते, लेखक, कवी, नाट्यकलावंत दिले. साता समुद्रापार मालवणीचा बोलबाला नेणारे मच्छिंद्र कांबळी ह्याच लाल माती. असंच एक गुणी नाट्य दिग्दर्शक, नाट्यकलावंत, चित्रपट अभिनेते आणि लय भारी असेल, दगडी चाळ असेल, काकस्पर्श असेल, अशा विविध भूमिकांमधून मराठी मनाला साद घालणारं एक गुणी अभिनेते आणि एक गुणसंपन्न असा एक माणुसकीचा झरा आज ह्या कोकणच्या लाल मातीत आम्हाला भेटलेला. नाव आहे, सांगण्याची गरज नाही, पण संजय खापरे. संजयजी, लोकसंवादमध्ये तुमचं स्वागत करतो. सोबत आमचे चॅनलचे संपादक शैलेशजी मयेकर सुद्धा आहेत. आपण एक उत्सव आहे, वार्षिक जत्रोत्सव आहे. श्रीदेव दाळकर श्रीदेव दाळकरांचा हा वार्षिक उत्सव आहे आणि या उत्सवाला खूप मनोभावे संजयजी येतात, त्यांची सगळी फॅमिली येते. संजयजी, कोकण, इथला श्रीदेव दाळकर, इथली परंपरा आणि आपलं नातं काय सांगाल? गेल्या वर्षी माझं इथे नाटक झालं होतं, डोंट वरी हो जाएगा, आणि त्या निमित्तानं मी इकडे आलो आणि विशेष करून भारावलं हे देवस्थान बघून की इतकं मला अगदी मातीतलं आणि इतकं असं म्हणजे साधं देवस्थान. नाहीतर आजकाल देवस्थान म्हटल्यानंतर इतकं भक्त असतं, झळाळी असते आणि प्रचंड प्रमाणात असतं. म्हणजे तो जवळजवळ मला वाटतं इव्हेंट वाटतो. पण इथे मला ती जत्रा वाटली, घरगुती उत्सव वाटला आणि त्याचं साधेपण हे मला जास्त भावलं. आणि कोकणातली ही अगदी जी गावं, आतातली जी गावं आहेत, इंटिरियरमधली गावं आहेत, मला असं वाटतं प्रत्येकाने इकडे यावं. रिसॉर्टला तुम्ही विसराल, मोठे मोठे हॉटेल्सला तुम्ही विसराल, असं इतकं उत्तम आणि आपली करणारी माणसं इथे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गेल्या वर्षी तुम्ही एक व्यावसायिक नाटक माझं घेऊन आलो, एक व्यावसायिक कलाकार म्हणून मी आलो, पण मी इथे आल्यानंतर इथल्या ह्या गावचंच झालो. हां, आणि ह्या वेळेला जे आलोय तर मला ह्या इथल्या देवस्थानाने बोलवलंय असंच मला भास होतोय. आणि रुपेश परब आणि सगळी मंडळी जी आहेत ना, माझं एक म्हणजे म्हणतो ना की फक्त रेशन कार्डवर माझं नाव नाही, त्याचं मी घरचा मेंबर झालेलं आहे. पण इतकं ते छान वाटतंय मला इथे आल्यानंतर. त्यामुळे यावेळेला मी ठरवलं होतं की मला खरं तर फॅमिलीला अख्ख्या आणायचं होतं, पण आता मी आणि माझी बायको सपत्नीक मी इथे आलोय आणि ती सुद्धा इथलं वातावरण बघून भारावली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता याच्यानंतर मी संध्याकाळी जेव्हा देवाला पाया पडायला जाईन, तिथलं वातावरण बघितल्यानंतर ती अधिक चकित होईल. संजयजी, देव हा माणसात पण आहे, देव हा दगडात पण आहे. कोकणातली देवस्थानं ही फार जागृत आहेत आणि आज योगायोग आहे, आज संकष्टी पण आहे आणि त्या निमित्ताने कदाचित देवाच्याच म्हणी असेल की तुम्ही इथे यावं आणि इथून जवळ 15-20 किलोमीटरवर असलेल्या रेडीला सुद्धा जावं. आत्ताच आपली चर्चा रंगली होती, त्यात तुम्ही रेडीला पण जाणार असं म्हटलात. रेडीचं देवस्थान हे खरं तर एक आगळं वेगळं देवस्थान आहे आणि समुद्राच्या काठावर एका
टेकडीमध्ये हे देवस्थान वसलेलं आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातले भाविक तिथे येतात. काय सांगाल? मी बरोबर तिकडे 12-15 वर्षापूर्वी तिथे माझ्या नाटकाचा प्रयोग झाला होता शिरोड्यामध्ये. त्यावेळेला रेडीच्या गणपतीला मी जाऊन आलो. त्यामुळे तिथलं वातावरण मी पाहिलेलं आहे आणि मला नेहमीच असं वाटतं ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथे माझ्या कुटुंबाला नेहमीच घेऊन जातो. कुठेतरी अशा प्रेक्षणीय स्थळं बघण्यापेक्षा अशी काही मातीतली आणि सच्ची जी देवस्थानं आहेत, माणसं आहेत, अशा माणसांची जोडायला माझ्या कुटुंबाला मला खूप आवडतं. आणि आज म्हणूनच आज योग आहे, दाळकर देवस्थानाला मी इथे आलो आहे आणि आज संकष्टी रेडीचा गणपतीसुद्धा आम्हाला आता बघायला मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाही कनेक्शन आहे. म्हणजे कला हे माझं माध्यम आहे आणि म्हणतो या माध्यमातून माझी ही देवस्थानं होत आहेत असं मला वाटतं. मी प्रश्न विचारले मला, तुम्ही कोकणात गेल्या वर्षी आलात आणि इथे नाटक केलं म्हणजे, पण या व्यतिरिक्त तुम्हाला कोकणाविषयी काय म्हणायचं, म्हणजे कोकण कसं आहे आपलं, काय तुम्हाला कसं आवडेल यापुढे यायला व्हायला? मला असं वाटतं ना की रान माणूस म्हणून जो काही जो आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद गावडे मी त्याची सगळ्या रील्स बघून इम्प्रेस झालोय आणि मला जो अपेक्षित आहे ना कोकण तो त्याच्या माध्यमातून तो लोकांना सांगतोय आणि माझी खूप इच्छा आहे त्या माणसाला भेटायची. नक्कीच भेटू. मी एकदा त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मेसेजही पाठवला, कदाचित त्याने पाहिला माहिती नाही. पण आज मला माझ्याबरोबर एक सहप्रवासी होता ट्रेनमध्ये, त्यांनी मला प्रसाद गावडेचा नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला कॉन्टॅक्ट करणार होतो. पण खरं सांगतो आम्ही काकसपूरच्या वेळेला शूटिंग करायला आम्ही गुहागरला गेलो होतो ना, तर तिकडे फेस्टिवल होता नेमकं त्या आमच्या शूटिंगच्या दरम्यानच. तर त्यांनी आम्हाला विचारलं होतं की काय वाटतं तुम्हाला, आम्ही इथे काय डेव्हलपमेंट करायला नाही. डेव्हलपमेंट नको, जे आहे पुरातन ते जतन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, तरच आम्ही इथे कोकणात शूटिंगला येऊ. तर कोकणात सुद्धा इथे जर अशा म्हणजे सिमेंटचे जर बंगले बांधले गेले तर आमच्या पनवेलला पण आहेत की, आम्ही एवढा प्रवास करून कशाला येऊ मुंबईपासून. तर तुमच्याकडे जे आहे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत, तुम्ही जर पूर्वापार ज्या चालत आलेल्या आहेत त्या परंपरा, ती घरं आणि त्या सगळ्या वास्तू जर तुम्ही जपल्यात ना तर मला असं वाटतं कोकणचं भवितव्य उज्ज्वल. नक्कीच संजयजी खूप मौलिक सल्ला दिलेला आहे आणि ही जी संवेदना आहे ही फार कमी अभिनेता किंवा नाट्यक्षेत्र किंवा चित्रपटसृष्टीतल्या फार कमी लोकांकडे ही संवेदना असते. संजयजी, पुढचा प्रश्न आता मी मूळ जो तुमचं क्षेत्र आहे त्याकडे येतो. अभिनय, नाट्य किंवा चित्रपट ह्या कलेकडे आपण लहानपणापासून आपली जी बॅकग्राऊंड होती, तर आम्ही ऐकलंय की आजोबांकडे ही कला होती, आजोबांकडून तुमच्याकडे आली, ते जरा दर्शकांना सांगा. आजोबा माझे हौशी नाट्य कलावंत होते. त्यावेळेला काही नाट्य लोक हौस म्हणूनच कलेकडे या बघत होते. पण कालांतराने आता व्यावसायिक स्वरूप या कलेने धारण केलं आहे. त्यामुळे आता आम्ही व्यावसायिक कलाकार आहोत. पण मला असं वाटतं हे कुठेतरी आपल्या जीन्समध्ये असतं, अनुवंशिकतेने हे तुमच्याकडे येतं आणि ती जर मला असं वाटतं की तो ठेवा तुमच्याकडे आलाय तर तुम्ही असा तो वारसा पुढे त्या कलेचा चालत ठेवायला हवा. आणि मला असं वाटतं की त्याशिवाय मी या कलेशिवाय मी नाही जगू शकत. तर मला असं वाटतं की हा तर माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. जेवढं माझं फॅमिली लाईफ आहे तेवढंच माझं हे नाट्य किंवा हे अभिनय क्षेत्र वगैरे सगळं आहे. तर मला असं वाटतं की त्या कलेच्या माध्यमातूनच मी आज खरं सांगतो ना, मी माझं यदाकदाचित हे नाटक जेवायला कोकणात वगैरे फिरत होतो. दर महिन्याचा शेवटचा आठवडा आम्ही कोकणात असायचो, म्हणजे गोवाही त्यामध्ये आले. असं सलग 3 वर्ष केलं. त्याच्यामुळे तुम्ही जस्ट इमॅजिन करा मी किती वेळा इथे कोकणात आलो. आपल्या सावंतवाडीमध्ये चिटणीसांचा वाडा आहे, बरोबर, तिथे राहिलो. म्हणजे माझं लग्नही त्या दरम्यान झालं, यदाकाईच्या दरम्यान 2000 साली. आणि त्यानंतर मी जो काही कोकणात आलोय, मला इतकं त्या नाटकाने भरभरून दिलं की मला लग्नाच्या गडबडीमध्ये मला हनीमूनला जायला सुद्धा वेळ. पण आमच्या निर्मात्याने ती शक्कल लढवली की तू नाटकाला रिप्लेसमेंट देऊ नको, दौऱ्यात तुझी सगळी वेगळी सोय केली. त्यामुळे मी आजही मला आठवतंय आम्ही चिटणीसांच्या वाड्यात राहिलो, माझी बायको सुद्धा आली. त्यामुळे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, फक्त दौऱ्या कसं होतं हनीमूनला गेल्यानंतर तुम्ही नवरा बायकोच असता, तिला मित्रमंडळी पण मिळाली माझ्याबरोबर. त्यामुळे त्या सगळ्यांबरोबर तुम्ही छान एन्जॉय केलं, फॅमिलीयर गेट टुगेदर वेगळं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ना जी काही कला माझ्या आलेली आहे वडिलोपार्जित, तर ती मी असा हा वारसा पुढे चालू ठेवावा.
जेणेकरून मला त्या कलेच्या माध्यमातून एवढी सगळी मित्रमंडळी मिळाली. आज हे जे भाईवाडीमध्ये मी आलो परबांकडे मी कधी आलो आणि हे मला वाटतं ना हे मागच्या जन्मेचं काहीतरी संचित असतं आणि ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतं आणि ते आपण ओळखायला हवं. आणि मला असं वाटतं आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला साधेपणा खूप आवडतो, सिम्प्लिसिटी आवडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हॉटेलला न जाता मला इथे राहायला आवडले. नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही आमच्या दोघांच्याही घरी तुम्हाला बोलू आणि एक एक दिवस का असे ना आमच्या फॅमिलीशी आपण बोलूया. खापरे साहेब, अनेक चित्रपट तुम्ही केले, लय भारी असेल, दगडी टाळ असेल, काकस्पर्श असेल, प्रत्येक चित्रपटात तुमची भूमिका ही लक्षवेधी ठरलेली आहे आणि खापरे म्हटल्यानंतर एक वेगळंच काहीतरी कॅरेक्टर असतं. पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला जी भावलेली आहे, सर्वात जास्त जी भावली ती भूमिका कोणती? मला ना फक्त लढा म्हणामधला मी भास्करराव पाटील जो केला होता तो विलन मला जास्त आवडला. त्याने खूप प्रसिद्धी पण झाली पाटील. हो, आणि कसं आहे ना की त्या भूमिकेमुळे ना माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नाहीतर काय व्हायचं दे धक्कातलं काम केल्यानंतर मला तसेच सिनेमे खूप आले होते गणपती पाटील अशा ज्यांनी ज्या भूमिका केल्या होत्या तशा. पण मी म्हटलं की माझ्यासाठी तो वेगळा रोल होता, वेगळी भूमिका होती, ती करून पाहिली, संपला विषय. मला आता वेगळं करायचंय. आपल्याकडे कसं आहे ना लोकांसाठी ना डिक्लेअर नट लागतो, हा विनोदीच नट आहे. बरोबर. आणि मला लागून जातो, तो एक स्टॅम्प बसतो तुमच्यामध्ये. पण मला माझ्यामध्ये ज्या वेळेला काही लोकांनी जसं भास्करराव पाटील विलन बघितलं, बॉडी बिडी केली वगैरे, तर मला असं वाटतं ना आपल्यामध्ये अजून काहीतरी वेगळं आहे जे समोरच्याला दिसतं. बरोबर. तर म्हणून भास्करराव पाटील हा वेगळा का ठरला, त्या दिग्दर्शकाचं बोट धरून मी चाललो. तुम्हीच सांगा मी कसं देऊ. आता काय होतं आपल्याकडे मालवणी पद्धतीचं जेवण करायचं आणि मी माझ्याकडे नागपुरी सावजी मसाला आहे, तो घालून नाही तुम्हाला जर मालवणी पद्धतीचं पाहिजे तर मला सांगा तुम्ही कसं करायचं. तर मला असं वाटतं दिग्दर्शकाचं बोट धरून चालायला हवं. दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला सिनेमा आपण दाखवायला हवा, तो कलाकार आपण दाखवायला हवा, तो रोल आपण दाखवायला हवा. त्यामुळे मला वाटतं सिनेमा हे असं माध्यम आहे की दिग्दर्शकाचं बोट धरून चालावं लागतं. आणि म्हणूनच भविष्यात मला आता काय झालं ह्या लॉकडाऊन जर आयुष्यात आलं नसतं तर मला आरसा दिसला नसता, मला माझी लायकी कळली. आज आपण जगभरातले सिनेमा बघितल्यानंतर आपण कुठे आहोत हे कळायला लागलं. आणि मला असं वाटतं ना की हीच एक वेळ आहे की माझ्याकडे वेगळं काय आहे ते दाखवण्याची. तुम्ही गेल्या वर्षी माझं नाटक पाहिलं डोंट वरी हो जाएगा, मगाशी बोलता बोलता हे म्हणाल की कळतच नव्हतं की शेवटाला काय 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 सस्पेन्स. तर माझ्या कुठल्याही कलाकृतीमध्ये हे कायम असणार. तुम्ही आलाय त्याची सुरुवात वेगळी आहे, आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय. तसं आता माझं सैरभैर नावाचं नाटक आलं ज्याच्यामध्ये मी काम करतोय अभिनेता म्हणून. गेल्या वर्षी जे डोंट वरी हो जाएगा नाटक आलं होतं त्याचा लेखक होता रोहित मोठे, त्याने हे दिग्दर्शित केलेलं आणि लेखक वेगळे आहेत. मला असं वाटतं नव्या दामाच्या लेखकांकडून दिग्दर्शकांकडून वेगवेगळ्या कलाकृती घडू शकतात, फक्त तुम्ही त्यांच्यावर विचार करायला. नक्की. आता तुम्ही म्हणाल की मला लॉकडाऊनमध्ये काय आरसा दिसला मला, पण नेमकं तुमचं काय जाणवलं, काय दिसलं? काय झालं की एकतर मुळात कसं होतं की एक सिम्पल तुम्हाला सांगतो, एक साधीशी गोष्ट नाही. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ना सगळीच मुलांचं ड्रॉइंग चांगलं असतं म्हणून तिकडे ऍडमिशन घेतलं जातं. वर्गामध्ये 100 मुलं बसलेली असतात, सगळ्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, सगळी पास पण होतं. पण पहिल्या 10 मध्ये कोण आहे तो तिकडे कळत. जोपर्यंत 100 चांगल्या गोष्टी बघत नाही सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आम्हाला कुठलाही तोतापुरी आंबा आणून दिला कोकणातल्या माणसाला, हापूस आहे असं म्हणून तुम्ही आता आम्हाला फसवू शकत नाही, कारण तुम्ही तो चाखलेला आहे, त्याची खरी टेस्ट काय तुम्हाला कळलेली आहे. तसं आता मला त्या लॉकडाऊनमध्ये उत्तम काय आहे ना ते बघायला मिळालं. त्यामुळे मला जर आता माझी कलाकृती आणायची असेल ना मला त्या लेवलला जायला पाहिजे, मला त्या शेंड्यापर्यंत मला जायला पाहिजे. तिथपर्यंत नाही मी पोहोचणार, पण निदान मी कुठेतरी पोहोचेन, 60-70%, 80% तरी जाईल. तर मला असं वाटतं हा माझा प्रयत्न मला तिकडे करा. म्हणजे तुम्हाला लोकांना काय पाहिजे, लोकांना काय हवंय, लोकांना काय बघायचं हे त्याच्यातनं. याहीपेक्षा तुम्हाला सांगतो ना आज आपला कुठलाही सिनेमा आज जर तुम्ही थिएटरला रिलीज झाला, आज फार तर थिएटरला महिनाभर जातो, फार तर 2 महिने जातो, त्याच्यानंतर येतो कुठे OTT प्लॅटफॉर्म. आणि OTTला जगभरातले सिनेमे उत्तम सिनेमा असतात, त्याच्या बरोबरीला तुम्ही राहता. मग आपल्याला दिसतो बरा कोण आहे, नाही ह्याच्याकडे नको, ह्याच्याकडे करा.
म्हणजेच काय आपल्याला तिकडे चांगलं काय ते चांगलं काय ते आणि जर माझा सिनेमा कोणी चॉईस करायला हवा तर मला त्याच ओढीचं मला बनवायला लागतं. 2 महिन्यानंतर मला तिकडे यायचंय. बरोबर. म्हणजे बाहेर म्हणून आपण बाहेर किती पाणीपुरी किती काही शेण का पण घरात आल्यानंतर जे वरण भात आपल्याला लागतं ना ती पाहिजे. आणि त्याची जी चव त्याची जी टेस्ट आणि किंवा त्याचं जे पौष्टिकपणा जो आहे तो कशालाही सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला विचारावीशी वाटते की अलीकडे आपला मराठी नाट्यकला असेल किंवा मराठी सिने असतील म्हणजे सिनेमे असतील चित्रपट आणि नाटक याच्यात आता बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत. पूर्वी कसं एक दौर असा होता म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की नटसम्राट नंतर नटरंग सिनेमा आल्यानंतर खूप मराठीकडे बघण्याचा मराठी सिनेमाकडे बघण्याचा लोकांचा ट्रेंड बदलला. पूर्वी एक मराठी म्हणजे एक काळ असा होता की दादा कोंडकेंनी तो गाजवला. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ या त्रिमूर्तींनी गाजवला. नंतर थोडं त्याच्यात पठारावस्था आली आणि नंतर जेव्हा नटरंग आला त्यानंतर मराठी सिनेमाला एक वेगळी मग नंतर लई भारी आला. आता तुमचा दगडी चाळ आली. नंतर तुमचे बरेच दुनियादारी आली. टाइमपास आला. तर बदलचा ट्रेंड आहे. आता ह्या बदलत्या ट्रेंडबद्दल आगामी काळात असं काय नवीन असं तुमच्या डोक्यात आहे किंवा वाटतं की आपण मराठीला त्या दिशेने नेलं पाहिजे? मला असं वाटतं ना आपल्या जसं कांताराने पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या रूढी परंपरांमधल्याच गोष्टी ज्या आहेत त्या दाखवता येणार. त्या परंपरा मला आपल्या कोकणात माहिती नव्हत्या. केरळ माझ्या जवळचं राज्य आहे किंवा ही प्रथा आम्हाला माहिती नाही. तर जगातलं बाकीचं खूप लांबच राहील. तर मला असं वाटतं आपल्याकडे खूप अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही दिसणार आहे. तर बरंच काही आहे ना आपल्या मातीतलं आपल्याला दाखवतं. पण हे दाखवत असताना सुद्धा त्याची जी क्वालिटी आहे त्याचं टेकिंग आहे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत तिथला तो परफॉर्मन्स आहे ज्या पद्धतीनं इतक्या सहजतेनं अभिनय वगैरे करणारी जी आहे नॅचरली सगळं एकदम खूप नॅचरल सगळ्या गोष्टी घडायला लागतात. तर तो आता ना म्हणून म्हणतो ना आजकाल लोकांना खूप नॅचरल असेल तर बघायला मिळतं. जे आपल्याला वेब सिरीजच्या माध्यमातून बघायला मिळतं ते आता तेच आता सिनेमाला सुद्धा लागू पडलेलं आहे. त्यामुळे आता असे रक्तरंजित भडक सिनेमे ठराविक लोकांना तुम्ही हसवू शकाल, ठराविक लोकांचं मनोरंजन करू शकाल. पण जगातला जर तुम्हाला प्रेक्षक जो OTTवर थांबलेला आहे तुम्हाला बघायला त्याला मी त्याच क्वालिटीचं तुम्हाला द्यायला आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे फार मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करून ते सादर पाहिजे. त्यामुळे एक जबाबदारी वाढली, बरोबर, कॉम्पिटिशन वाढली आणि इथलीच कॉम्पिटिशन नाही मराठीतलीच नाही आहे, हिंदीतली नाही आहे, सगळ्याच जगात आपला सिनेमा कुठे आहे हे दाखवण्याची आता आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे. भविष्यात आता तुम्ही स्वतः ॲक्टर म्हणून इथे आता काम करता यानंतर तुमची दिशा तुमचं काय एकतर मुळात आता नाटकातून दिग्दर्शनाकडे वळलो. तसंच आता सिनेमात काम करतो ते सिनेमात सुद्धा दिग्दर्शनाकडे वळणार म्हणल्यास आता वळलोच आहे. लवकरच जरा असं वाटतं की माझी कलाकृती वळायला. आणि मला असं वाटतं ना असं मी म्हणणार नाही की माझा सिनेमा हा उत्तम क्वालिटीचा असेल. इथपर्यंत मला जायचं आहे तर निदान मला इथपर्यंत मी पोचायचंच आहे ह्या इराद्यानंच मी जरा कुठली कलाकृती करणार आहे. मग ती नाटकातली असो किंवा सिनेमातली असो. माझ्या संस्थेद्वारे दिशा ही संस्था आमची प्रिया पाटील आमची निर्माती आहे. आम्ही मित्र आणि मैत्रिणी मिळून आम्ही त्यासाठी कलाकृती केली, आमची संस्था उभी केली. त्या माध्यमातून उत्तम क्वालिटीचं मला फक्त द्यायचं आहे. मग ते विनोदी असेल किंवा सिरियस असेल. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षीचं नाटक जेवढं विनोदी होतं तितकंच सिरियस सुद्धा होतं आणि ते खेळून ठेवणार होतं. तर मला असं वाटतं की विनोदी असेल तरच लोक आवडीनं बघतात असं काही नाही, सगळ्या गोष्टी सिरियस सुद्धा. तर मला असं वाटतं की उच्च कोटीचा आपल्याला काहीतरी सिनेमा आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न सत्यात उतरावेत असं मला वाटतं. भविष्यात कोकणामध्ये असं कुठलं म्हणजे हे नाट्यवृत्ती म्हणा किंवा पिक्चर म्हणा तुम्ही शूट वगैरे करण्याचा का तुमचा हो म्हणजे काय माझा पहिलाच सिनेमा हा कोकणातच होणार आणि कोकणाला पहिली पसंती कारण कोकणातल्याच काही गोष्टी आहेत, कोकणातल्या काही प्रथा आहेत त्या गोष्टींवरचा माझा पहिला सिनेमा असेल आणि तो सस्पेन्स थ्रिलर आणि हॉरर आहे. व्हेरी गुड.
आम्हालाही तेच अपेक्षित होतं. खापरे साहेब, आपल्याला माहिती असेल की जसं कांतारामध्ये आपण दाखवलेलं एक रूढी परंपरा, तसं इथूनच जवळ असलेल्या कुणकेरी गावात हुडोत्सव आहे जो जगभर फेमस आहे. कदाचित सोशल मीडियावर तुम्ही त्या हुडोत्सवाबद्दल तुम्ही ऐकलं? मला वाटतं प्रेम प्रथा नावाचा सिनेमा त्याच प्रथेवर आला. आणि ते डायरेक्टर पण अभिजित वारंग, त्याच्या एका सिनेमाला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला, पिकासोला. तर अशी बरीचशी कलावंत मंडळी आहेत कोकणात येतात. मी जरी सिंधुदुर्गातला नसतो तरी रत्नागिरीचा चिपळूणचा आहे मी, पण मी अख्ख्या कोकणाच्या प्रेमात आहे. अगदी मुंबईच्या पालघर पासून ते अगदी 720 किलोमीटरचा गोव्याच्या जवळ, अगदी गोव्यात पण वगैरे. तर मला असं वाटतं ना की या मातीतच गुण आहे, कलेचा अंश आहे, आणि जो प्रत्येकावर असं कुठेतरी ना शिडकाव होत असतो त्याचा. मला वाटतं ह्या लाल मातीच्या धुळीपासून कोणी लांब जाऊ नका. त्यातल्या कणांमध्ये ना एक जर्म आहे. त्या जर्ममध्ये एक असा विषय दडलेला आहे. फक्त तुम्ही तो असा पकडायचा आहे, बस जायचं. नक्कीच. आता आपलं हे कोकणचं सौंदर्य आहे, म्हणजे कुठेतरी जे लोक पावताना थोडंसं दिसतंय. याविषयी आपण कोकण वासियांना म्हणा किंवा नेत्यांना म्हणा, तर थोडासा काय सांगाल तुम्ही तुमच्या प्रेमपोटी की हे सौंदर्य टिकवण्याचं? मला असं वाटतं काय माहिती ना की जसं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आमच्या सातत्याच्या वेळेला गोव्यावर गेलो पण जतन करणं फार महत्वाचं. जर जतन केलं तर तुमच्याकडे माणसं येणार, माणसांचा ओघ येणार. आज गावागावातली मुलं शहराकडे चालली आहेत. नॅचरल रिसोर्सेस इतकेच छान आहेत. कालांतरानं नोकऱ्या एवढ्याच असतील आणि माणसं एवढी असतील, तेव्हा माणसं जेव्हा काही परत येतील तेव्हा त्या परत येणाऱ्या माणसांसाठी फार मोठा उद्योग इथे उभा राहू शकतो. असं खूप काही आहे इथे. फक्त काय माहिती आहे ना की आज कसं मी ऑफिसमध्ये बसतो, जरा एसी लावले, जरा हे फॅन लावले, हे काही लाईफ नाही आहे. म्हणजे आता खरं सांगतो, आज आमचा व्यवसायातली माणसं आमच्या मिटिंग्स तिकडे होतात म्हणून मी तिकडे आहे. अदरवाईज 5 वर्षानंतर मी माझ्या चिपळूणला माझ्या गावात येतो की नाही बघा, माझं ठरलेलं आहे की 5 वर्षाचे. ज्यावेळेला सिनेमा करायचा त्यावेळेला सिनेमा करायचे आहेत आपल्याला, पण ज्यावेळेला मला राहायचं आहे की मला ह्या शुद्ध हवेमध्ये राहायचं आहे. आज काय माहिती मुंबईचा माणूस कसा जगतोय तुम्हाला सांगतो, यांत्रिक. आणि सगळ्यात महत्वाचं, अरे इथे फ्लॅट घेतला ना मी, बघा इथून केम जवळ आहे, इथून हे टाटा हॉस्पिटल जवळ आहे. तुम्हाला हॉस्पिटलची गरजच का लागते? माझ्या घरापासून जवळ आहे. हे असं काय झालं? मी शिवडीला राहतो, माझं लहानपण तिकडे गेले. आणि तिथल्या लोकांची ही उत्तर ऐकलं ना, अरे मग जवळच आहे. ह्या पोल्युशन सारख्या जगामध्ये तुम्ही राहता, डोक्यातच ते राहतं, तुम्हाला तिकडे जायचंय शेवटी, असं म्हणून ती दवाखाना डोक्यात नाही. माझं असं म्हणणं की असं का, त्याच्यापेक्षा आपलं लाईफ वाढवा नाही. ते लाईफ वाढवण्यासाठी तुम्हाला काही नाही, तुमचं आहे ते जपायचं आहे. इतकं छान आहे. आणि सिमेंटचा जो अतिरेक मारा होतोय, जंगल जो होतं, मला असं वाटतं हे जंगल असं उभं राहिलं पाहिजे. आणि तरच तुम्हाला आजही कुठे गाडी तुम्ही पार्क केली ना, ते झाडाखाली पार्क करतो आपण. त्याचं झाड आता सुद्धा आपण ऊन, कडक ऊन आहे, आपण कुठे बसतो बघा ना. म्हणजे एखाद्या शेड खाली गाडी राहिली आणि एका झाडाखाली गाडी राहिली, झाडाखालीचीच गाडी फक्त गार राहते. शेड खाली जर नाही म्हटलं तरी गरम टेम्परेचर असतं वगैरे. तर हे लक्षात घ्या, तुम्ही सिमेंटचे पत्रे बांधून तुम्ही काही करू शकत नाही. ती सावली आणू शकत नाही. ती सावली आणणारी झाडच आहेत. आणि कोकणात जो गर्द हिरवाई जी आहे ना, ती आपल्याला ना जपली तर मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की रान माणूस, मी त्याच्या सगळ्या ह्या गोष्टींचा चाहता आहे. चाहता म्हणण्यापेक्षा मला ते करेक्ट वाटतं. आणि मातीतल्या घरामध्ये जाण्याची एक वेगळीच मजा आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या गावी, माझ्या चिपळूणला माझ्या सासूबाईंनी जे घर बांधलं, तिकडे असं काही गोष्टी अजून मला करायच्या आहेत की ज्या मातीपासून बनलेल्या असतील, माती मला धुवून करायचं, असं सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. आणि मी तिकडे गेला तर मी चुलीवरचं जेवण जेवतो वगैरे. आणि स्वतः काही बऱ्याच गोष्टी मला ह्या लॉकडाऊनमध्ये आणखी एक गोष्ट घडली, माझ्यातला मी स्वयंपाकी आहे, चांगला सुगरण आहे मी. अभिनेता हा चांगला स्वयंपाकी असतो हे अभिप्रेतच आहे. कारण अक्षय कुमार एक बेस्ट कुक आहेत. आणि तुम्ही सुद्धा आता लॉकडाऊन मध्ये तुमच्यातला कुक तुम्ही अनुभवला
नाही गंमत तुम्हाला सांगतो ना, काकस्पर्श किंवा आता हे लढमणा वगैरे सारखे सिनेमे आम्ही कोकणात केले त्यावेळेला माझं खूप मित्र परिवार इथे वाढला. कारण कोकणातले लोक खरंच म्हणजे आपण म्हणतो ना, हा प्रेमळ आहे सगळं काळजात त्यांच्या भरली शहाळी जे म्हणतो ना आपण, इतक्या प्रेमापोटी सगळ्या लोकांनी आम्हाला काय काय आणून दिलं. आज माझ्या मोबाईलमध्ये कलाकारांचे नंबर तुम्हाला भेटणार नाही, पण सगळे असे बरं, हा रत्नागिरीतला तो, त्या रत्नागिरीतला गावखेडीतला तो, सावंतवाडीतला हा, अशीच माणसं तुम्हाला सापडतील. आणि मला असं वाटतं तर ती माणसं ना त्यांनी मला कलाकार म्हणून ऍक्सेप्ट करण्यापेक्षा माणूस म्हणून जास्त मला जवळची वाटतात. त्यामुळे मला असं वाटतं की काय आहे बघा, डॉक्टर मोठा असतो एखादा, त्याच्या हाताला एक गुण असतो, किंवा इंजिनियर असतो मोठा, अजून कोण कोण काय असतो, पण तुमच्याशी जर बोलायला तो धड नसेल तो उपयोग नाही. मला असं वाटतं सगळ्यात माणूस म्हणून तुम्ही चांगले व्हा, बाकी सगळ्या गोष्टी नंतर आपसूक होतात. आज मी इथे आलो ना, त्या माणसाच्या ओढीमुळे इथे आलो, त्या देवाच्या ओढीमुळे आलो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जमेची गोष्ट आहे. मित्र हो, असं म्हणतात की शेतात पिकणारी सगळीच कणसं दाणेदार नसतात. अभिनेते खूप सारे असतात, पण सगळेच अभिनेते बाणेदार नसतात. असेच बाणेदार अभिनेते आज या कोकणच्या मातीला गवसलेले आहेत. या कोकणात येऊन अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत, अनेक शूटिंग्स त्यांनी केलेले आहेत, आणि आज खरं तर देवस्थान आहे आमचं, दाळकर देवस्थानाला ते भेट दिलं आहे. आमचे मयेकर संपादक जे आहेत शैलेश मयेकर, त्यांचा एक शेवटचा प्रश्न ते विचारू पाहत आहेत. मयेकर, तर आत्ता आपण मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की नवीन नाटक होतं, तर या नाटकाविषयी लोकांना एक उत्सुकता लागलेली आहे, तर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं नाटक आहे? लोकांना ना नाटकाच्या बाबतीत असं विचार केल्यानंतर आहे ना, 2 तास मनोरंजन हवं असतं. माझं नाटक जे आहे ते तुमचं मनोरंजन तर करणारच आहे, पण विचार करायला भाग पाडणारच सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटक संपल्यानंतर आपण घरी काय घेऊन जातो, तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे असं माझं नेहमीच आहे. आणि समाजातली एक समस्या आपण त्या नाटकाच्याद्वारे आपण मांडायला हवी, आणि त्या समस्येचं समाधान किंवा त्याच्यावरचा उपाय आपण लेखक दिग्दर्शक म्हणून त्यात मांडायलाच हवा. आणि तो इतका करेक्ट असायला हवा की तो लोकांना त्यांच्या तो झिरपला पाहिजे, त्यांना तो करेक्ट वाटला पाहिजे. आणि मला असं वाटतं माझ्या संस्थेद्वारे, दिशा या संस्थेद्वारे जे आता सैरभैर नावाचं नाटक आलेलं आहे, हे धमाल विनोदी आहेच, पण त्याबरोबर तुम्हाला अंतर्मुख करायला सुद्धा लावणार. या नाटकाची मगाशी सरांना मी कॉन्सेप्ट ऐकवली की मुंबईसारख्या चाळीमध्ये राहणारं कोकणातलं एक कुटुंब आहे, आणि मुलांना मात्र टॉवरची ओढ लागलेली आहे. बापाकडे असलेले पेशन्स आहेत की जरा काही दिवस थांबा, हे घर विकू नका, विकण्यासाठी हट्ट करू नका, या घरातून तुम्हाला अजून काहीतरी मिळू शकतं. पण मुलांचं म्हणजे इतके आताताई झालेत त्यामध्ये की पटकन विकून कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी आम्हाला टॉवरमध्ये जायचं अशासाठी चाललेली धडपड आहे. आणि मग अशा वेळेला बाप त्यांना नकार देतो, आणि नकार दिल्यानंतर ते बापाच्या जीवावर उठतात, आणि त्याच्यानंतर जो काही धमाल सैरभैर सगळे लोक होतात, घरातली सगळी मंडळी, त्यामध्ये बापाचा काय होतो, खरोखर बापाच्या जीवावर उठल्यानंतर बापाचा जीव जातो का त्या. मग अशा वेळेला त्यांच्या घरात कोणाकडून काही अशी ही वाईट गोष्ट घडते, आणि मग त्यांना काही शिक्षा होते का, या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारे माझं धमाल विनोदी नाटक आहे. खरं तर या दाळकर देवाच्या उत्सवाला मला ह्या वर्षी आणायचं होतं, पण मला या कुटुंबाशी मी इतका जोडला गेलोय, तर मला रुपेशने सांगितलंच आहे की पुढच्या वर्षी दादा तुमचं हे नाटक होणार आणि होणार. त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा माझी सलग 3 वर्ष ह्या उत्सवाला येण्याची हॅट्रिक त्या देवानं घडून आणणार आहे. त्यामुळे मला एक आनंद आहे की एक माझं धमाल विनोदी नाटक येतं. त्याचबरोबरीने एक डिवोर्सवरचं आजकाल तुम्ही बघतो आपण खूप प्रमाण वाढलंय, त्या डिवोर्सवरच्या प्रकरणावरचं एक नाटक आहे. आजकालच्या पोरांकडे कपलकडे मला याच्यातलं हे घटक मला नाही आवडलं, दिलं सोडून. पेशन्स नाही. आपले आई वडील भिन्न स्वभावाचे असून इतकी वर्ष संसार कसा करू शकले याचा कधी आपण विचार केला नाही. तर माझ्या लेखकाने मला मस्त सांगितलं की आई वडिलांनी एकमेकांना सामावून घेतलं होतं, ते सामावून घेणंच नव्हतं. आणि त्या विषयावरच भाष्य करणारं हे नाटक आहे. ते आजकालच्या पिढीकडे पेशन्स राहिले आहे, आणि सगळ्याच गोष्टी मला नाही आवडलं, नाही पटलं, पटलं वगैरे असं नाही, तर काही गोष्टींसाठी संधी द्यावी लागते. जर तुम्हाला मुगाची भाजी पाहिजे असेल, मटकीची भाजी पाहिजे असेल ना, तर आदल्या दिवशी मूग भिजत ठेवायला लागतं, दुसऱ्या दिवशी भाजी करतात, आणि त्याची चव.
ते फास्ट मिळत आहे त्यासाठी तुम्हाला मुरत ठेवण्यासाठी तुम्हाला पेशन्स शिकवणार. ते पेशन्स शिकवणार. आणि मला असं वाटतं आता हेच बघा ना, मी जेवणाची उदाहरण याच्यासाठी तर कारण मी खवय्ई आहे तर त्यामुळे मला ह्या गोष्टींचं फार मला उदाहरण द्यायला सोपं पडतं. दह्याचं ताक व्हायला, ताकाचं लोणी व्हायला, ते सगळं फिल्टरेशन होऊन बऱ्याच गोष्टी होतात ना. तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट करत राहायला हवी, पेशन्स ठेवायला हवी. आणि मला असं वाटतं की माझं नाटक गेल्या वर्षी डोंट वरी हो जाएगा तसं तुम्ही पाहिलं तर एक माणूस प्रॉब्लेममध्ये आहे आणि दुसरा माणूस प्रॉब्लेममध्ये आहे आणि प्रॉब्लेम मधला माणूस असलेला दुसऱ्या माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो जर यांनी मनात आणलं तर हेच सांगणं ना. फक्त ती दानात असावी लागते. पैसा सगळ्यांकडेच आहे पण सगळ्यांना द्यावंसं वाटतं. एखादंच असं कुटुंब असतं की ज्याला जाण असते. मी आता इथे आलोय म्हणून म्हणत नाही पण परत कुटुंबियांकडून मला ही गोष्ट खूप शिकण्यासारखी वाटली. तर मला असं वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि अशीच माणसं ना आपल्याला खेचून आणतात. माणूस म्हणून त्यांनी खेचून आणतात आणि ही ग्रॅव्हिटी आहे हे इथल्या मातीमध्ये. आणि म्हणून आता पुढच्या वेळेला आपली भेट होत राहणार. नक्कीच. बरं, जाता जाता परत कुटुंबियाशी जसं मी मगाशी म्हणालो रेशन कार्डवर यांच्या माझं नाव नाहीये. ओके. म्हणजे ह्या माणसाने काय दिलंय बघा मला. नाही मला असं वाटतं ना की माणसातलं माणूस पण जपणारी माणसं आहे आणि काय आपल्या आयुष्यात मागे काय घडलेलं आहे त्याच्यातून धडा घेतलेली ही माणसं आहे. आणि धडा घेतल्यानंतर आता नाही आता आपण असं नाही वागायचं. ज्या निसर्गानं त्यांना दिलंय तेच ते निसर्गाला परत करतायत आणि हे सगळ्यात मोठं होतं. घेणं सोपं आहे, देणारी माणसं फार कमी आहे आणि ही फार त्या बाबतीत ग्रेट माणसं त्याच्यामध्ये. आणि मला असं यांच्याकडून हेच घेण्यासारखं आहे वृत्ती. आणि ही वृत्तीतून मला असं वाटतं ना यांच्यातला एवढा जरी अंश माझ्यात आला ना तरी मी काहीतरी अचीव केल्यासारखं. जसं अमिताभ बच्चन मधलं एवढा जरी आपण अभिनयाचं म्हणू शकलो तरी आपलं करिअर होऊ शकतं. नक्कीच. संजय खापरे एक मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातलं मोठं नाव पण कोकणात येऊन साधेपणा, कोकणी बाणा आणि त्यातल्या त्यात त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणजे आपल्याकडे त्याग, समर्पण, समजून घेण्याची वृत्ती पाहिजे. दूध फाटल्यावर तेच लोक घाबरतात. ज्यांच्याकडे दूध फाटल्यानंतर काय बनवता येतं याची अक्कल नसते. ही गोष्ट सुद्धा त्यांनी आपल्याला त्यांच्या सारांश रूपाने सांगितली. आमच्या लोकसंवाद परिवाराच्या वतीने आणि चॅनलच्या वतीने खापरेजी आपल्या आगामी सगळे चित्रपट, सगळे नाट्यक्षेत्र या आपल्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि संपूर्ण कोकणवासियांकडून, खास करून आमच्या सावंतवाडीकरांकडून सुद्धा आणि ज्या गावात आपण आहोत त्या या आमच्या लालबागेतल्या तडवडे गावाकडून सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि एक विनंती, प्रेमाची विनंती, पुढचंही नाटक आलं किंवा कुठचंही चित्रपट आला तर नक्कीच शूटिंगसाठी पुन्हा याच कोकणात या लोकसंवादशी संवाद करा ही विनंती करतो. आणि तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो का, काकस्पर्श फक्त लढवणा हे सोमेश्वरातच झालं, रत्नागिरीपर्यंत झालं. पुढचा मेमरी कार्ड नावाचा सिनेमा होता तो कणकवलीपर्यंत. मला वाटतं याच्यानंतरचा पुढचा सिनेमा आणखी मला सावंतवाडीला आम्हाला तेच म्हणायचंय. आणि जो पाहुणचार तुम्हाला इथे मिळतोय तोच पाहुणचार आमच्याकडून पण मिळेल अशी प्रेमाची शाश्वती देतो. आणि मी रुपेश पाटील, संपादक शैलेश मयेकर सोबत होते. आमचं आवडतं नाव, चित्रपट नाट्य क्षेत्रातलं एक दिग्गज नाव संजय खापरे साहेब. धन्यवाद.